अशा प्रभू श्रीरामांविषयी जितेंद्र आव्हाड यांनी अपशब्द वापरले। ते मांसाहारी होते, जंगलामध्ये मांस खायचे वगैरे वगैरे अशा अपशब्दांनी त्यांचा अपमान केलेला आहे। सोडून बोलणारा नालायक जितेंद्र आव्हाड विषयी अपशब्द वापरणारा जितेंद्र आव्हाडांचा हरामखोर जित्याचा हरामखोर जित्या अरे मुर्दाबाद 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 भारतीय जनता पार्टीने राम हा दत्तक घेऊन टाकला असं म्हटलं जात आहे। प्रभू रामचंद्र ही संपूर्ण हिंदूंची आस्था आहे। जे जे हिंदू असतील त्यांची ती आस्था आहे। त्यामुळे जर कोणी कुठल्या पक्षाचा मानत असेल तर आम्ही त्याला हिंदू मानायला तयार नाही। मुर्दाबाद मुर्दाबाद जय श्रीराम 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 भारत माता की जय। या जितोद्दीनचं करायचं काय? जितोद्दीनचं करायचं काय? राष्ट्रवादीचा नेता जितोद्दीन, ज्याला आजपासून आम्ही जितोद्दीनच म्हणणार आहे। अरे मुर्दाबाद 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 जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय भारत माता की जय। प्रभू श्रीराम हा सगळ्याच हिंदूंचा आस्थेचा विषय आहे। 22 जानेवारीला प्रभू श्रीराम यांचं अयोध्या येथे त्यांच्या प्राणप्रतिष्ठा होत आहे त्यांच्या मूर्तीची। आणि अशा प्रसंगामध्ये अख्ख्या भारतामध्ये एक आनंदाचं वातावरण असताना त्याच्यामध्ये खोडा टाकण्याचं काम आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे। जे प्रभू श्रीराम अख्ख्या भारताची आस्था म्हणून ओळखले जाते, ज्यांच्या वनवासानंतर परत आल्यानंतर ज्यांच्या नावाने दिवाळी साजरी करतो आपण, अशा प्रभू श्रीरामांविषयी जितेंद्र आव्हाड यांनी अपशब्द वापरले। ते मांसाहारी होते, जंगलामध्ये मांस खायचे वगैरे वगैरे अशा अपशब्दांनी त्यांचा अपमान केलेला आहे। एकंदरीतच आमच्या सर्वच हिंदू भावांच्या भगिनींच्या सगळ्यांच्याच भावना भडकवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आणि म्हणून आम्ही निषेध म्हणून त्यांचा पुतळा जाळलेला आहे आणि त्यांनी माफी मागावी त्यांच्या वक्त्यावर अशी मागणी करतोय। येत्या अधिवेशनमध्ये पण आम्ही हा विषय उचलून धरणार। संपूर्ण देशाची आस्था असलेले प्रभू रामचंद्र यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे आमदार श्री जितेंद्र आव्हाड उर्फ जितुद्दीन याने आज प्रभू रामचंद्राबद्दल अतिशय अश्लाघ्य असं वर्तन केलेलं आहे आणि बोललेलं आहे। प्रभू रामचंद्रांवर आस्था ठेवणाऱ्या संपूर्ण हिंदू समाजाचा त्याने अवमान केलेला आहे। अशा जितेंद्र आव्हाडांचा आज आम्ही इथे पुतळा आणलेला आहे आणि त्याला बुटाने मारहाण केलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे वारंवार प्रभू रामचंद्राबद्दल असलेला आकस हा दिसून येत आहे। शरद पवार सारखा नेता सुद्धा या मंदिरासाठी विरोध दर्शवत असेल आणि त्यांचे आमदार प्रभू रामचंद्राबद्दल असं बोलत असेल तर जनतेने यांना धडा शिकवावा। आज देशामध्ये एक असं चांगलं वातावरण असताना शरद पवार गटाच्या लोकांनी अशा प्रकारचं वर्तन करणं हे देश कदापि सहन करणार नाही आणि देश त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार। भारतीय जनता पार्टीने राम हा दत्तक घेऊन टाकला असं म्हटलं जात आहे। प्रभू रामचंद्र ही संपूर्ण हिंदूंची आस्था आहे। जे जे हिंदू असतील त्यांची ती आस्था आहे। त्यामुळे जर कोणी कुठल्या पक्षाचा मानत असेल तर आम्ही त्याला हिंदू मानायला तयार नाही। सर्व हिंदूंचं आराध्य दैवत प्रभू श्री रामचंद्र यांच्याबद्दल हा एक शरद पवार गटाचा राष्ट्रवादीचा नेता जितोद्दीन, ज्याला आजपासून आम्ही जितोद्दीनच म्हणणार आहे, जिथं पूर्ण भारतामध्ये व अखंड हिंदुस्थानामध्ये
प्रभू श्रीराम 22 तारखेला येतील व त्यांच्या मंदिराची स्थापना होईल याचा एक आनंद सर्व युवकांमध्ये असताना त्याच्यात विरजन घालण्याचं काम हा एक जो नेता करत आहे, जो पदाची गनिमा पुढे न बाळगता सर्वांच्या एक आस्थेचं एक दैवत मानल्यानं प्रभू श्रीराम यांच्याबद्दल असं अपवक्तव्य करणाऱ्यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो व पुन्हा एकदा घोषणा देतो, जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.